मोटिवेशनल स्टोरी ऑफ MPSC स्टुडंट्स। आज आपण ऐकणार आहोत एका MPSC विद्यार्थ्याची कहाणी, ज्याच्याकडे पैसे नव्हते, साधनं नव्हती, पण होती एक अटल जिद्द, यश मिळवायचंच। या एकाच विचाराने त्याने स्वतःचं आयुष्य बदललं। ही फक्त एका मुलाची कथा नाही, ही प्रत्येक त्या विद्यार्थ्याची कथा आहे जो स्वप्न मोठी बघतो आणि त्यासाठी अखंड मेहनत करतो। भाग 1। सुरुवात कठीण होती। एका छोट्या गावातला विद्यार्थी, नाव समजा अमोल। घरात वडील शेतकरी, आई गृहिणी। घरची परिस्थिती अशी की अभ्यासासाठी पुस्तक घ्यायलाही दोनदा विचार करावा लागायचा। पण अमोलला लहानपणापासून एक गोष्ट मनात ठसलेली, मी काहीतरी मोठं करणार। शाळेत हुशार, पण कॉलेजला गेल्यावर त्याला समजलं MPSC म्हणजे काय। त्याला जाणवलं, हीच ती वाट जी मला माझ्या समाजासाठी काम करण्याची संधी देईल। भाग 2। संघर्षाची सुरुवात। अमोलने ठरवलं, मी MPSC देणार, पण मार्ग सोपा नव्हता। सकाळी अभ्यास, दुपारी पार्ट टाइम जॉब, रात्री पुन्हा अभ्यास। बाहेरचे मित्र। मजा करत असताना तो लायब्ररीत बसून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र वाचत होता। कधीकधी अभ्यास करताना डोळ्यातून अश्रू यायचे, पण त्याने कधी हार मानली नाही। आई त्याला म्हणायची, बाळा, जरी वेळ लागला तरी प्रयत्न थांबू नको। त्या आईच्या शब्दांनी त्याला पुन्हा पुन्हा उभं राहायला शक्ती दिली। भाग 3। अपयश आणि धैर्य। पहिल्या प्रयत्नात अमोल अपयशी ठरला। दुसऱ्या वेळेसही निकाल लागला नाही, पण तिसऱ्या वेळी त्याने स्वतःचा अभ्यास पद्धत बदलला। फक्त पाठांतर नाही, समजून घ्यायचं, विश्लेषण करायचं। त्याने वेळापत्रक बनवलं, दररोजची ध्येय ठरवली आणि ठामपणे काम सुरू ठेवलं। त्याने स्वतःलाच म्हटलं, मी हरलो नाही, फक्त अजून शिकलो आहे। भाग 4। यशाचा क्षण आणि एक दिवस। निकाल लागला। त्याचं नाव MPSC मेरिट लिस्टमध्ये होतं। आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते। वडील अभिमानाने म्हणाले, हा माझा मुलगा आहे। अमोलने त्या दिवशी काय मिळवलं हे फक्त एक पद नव्हतं, ते होतं संघर्षाचं यशात रूपांतर। भाग 5। संदेश। मित्रांनो, अमोलची कथा आपल्याला सांगते, परिस्थिती कितीही कठीण असो, मनात जिद्द असेल तर यश काही दूर नाही। यश कधीच एका रात्रीत मिळत नाही, ते मिळतं सातत्याने केलेल्या प्रयत्नांनी, अपयशानंतरही न थांबणाऱ्या जिद्दीने। तुम्ही पण ठरवा, मी हार मानणार नाही, कारण प्रत्येक अपयश ही पुढच्या यशाची पायरी असते। जर तुम्ही सध्या MPSCच्या तयारीत असाल तर लक्षात ठेवा, यश दूर नाही, फक्त तुम्ही थांबू नका। एक दिवस तुम्हीच प्रेरणादायी कथा बनाल।